श्री स्वामी समर्थ. तर आज तुम्हाला मी मटणची भाजी दाखवत आहे. त्यासाठी घेतलेला आहे दालचिनी, तमालपत्र, घरगुती मसाला, गरम मसाला, सवई मटण मसाला, हळद, हिंग आणि मीठ. आणि वाटण्यासाठी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, खोबरं, अद्रक आणि लसूण. आणि अर्धा किलो मटण घेतलेला आहे. तर एका कढईमध्ये तेल थोडंसं गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा, खोबरं आणि अद्रक आणि लसूण एकत्रित करून चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं लालसर करून घ्यायचं आहे, पण मी तुम्हाला दाखवायला विसरले. आणि नंतर थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि त्याचं वाटण वाटायचं आहे. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे. त्यानंतर हिंग, फोडणीला हिंग टाका, दालचिनी, तमालपत्र, तडतडल्यावर कांदा टाका. कांदा लाल झाला, कांदा परतून घ्या. लाल झाला की त्यात टाकायचं आहे वाटण, घरगुती मसाला, सगळे मसाले त्यात ॲड करायचे आहेत. गरम मसाला, सवई मसाला, हळद आणि सगळं एकजीव करायचं आहे. मसाले सगळे एकत्र झाले, चांगलं परतून घ्या ते. आणि त्यानंतर वाटणाचं पाणी टाकून घ्या. सगळं एकजीव करा. तेल सुटायला लागलं की त्यात मीठ टाकायचं. आणि लगेच मटण टाकून द्या. त्यात एकत्रित करा सगळं. चांगलं ढवळून घ्या आणि वरती पाणी ठेवा. पाणी गरम झालं की त्यात पाणी गरम करायला ठेवा. आता तुम्ही सांगा की तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघता. प्लीज कमेंट्स करा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करा. पाणी गरम झालेलं आहे आणि त्यानंतर त्यात टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. मटण चांगली उकळली की नंतर लावायचं आहे झाकण आणि 3 शिटी काढून घ्यायची आहे. जसं तुमच्याकडे शिजत असेल तसं तुम्ही शिट्टी करून घ्या. बघा कशी मस्त मटण शिजलेली आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. लाईक करा, शेअर करा आणि